नमस्कार. चला तर मग आज बघूया खास कोकणी पद्धतीची काळ्या तिळकुटातली फणसाची भाजी. ही क्वेरी माझ्या सासूबाईंनी खास गावावरून पाठवून दिली होती. कसं असतं ना, नेहमी काजू कतली, मिठाई, महागडे गिफ्ट घेऊन येणं म्हणजे प्रेम व्यक्त करणं नसतं हो. तर आपले गावचे लोक, मग ते सासू सासरे असो किंवा मम्मी पप्पा, कधीच आपल्याला गावावरून रिकाम्या हाताने पाठवत नाहीत किंवा मुंबईला आले तरी रिकाम्या हाताने कधीच येणार नाहीत. थोडंसं का असेना पण आपल्यासाठी काहीतरी घेऊन येणारच. मग ते काही असो, पोहे, रानातल्या भाज्या, पीठ किंवा असा रानमेवा. हीच तर त्यांची प्रेम व्यक्त करायची खरी पद्धत आहे. कारण त्यांना ते दाखवता येत नाही. पण अशी भेटवस्तू आणल्यावर फक्त एक फोन करून सांगा, पप्पा भाजी छान होती, बघा किती खुश होतील. जास्त अपेक्षा नसतात हो त्यांच्या. फक्त रोज एक खुशालीचा फोन जरी केला ना तरी त्यांना बस असतं, नाही का? तर आता बघूया आपण फणसाच्या भाजीची रेसिपी. तर फणस जो आहे तो चांगला कट करून मी उकडून घेतला होता. उकडून घेतल्यानंतर त्याच्यावरचा जो पाव असतो, वरचा भाग असतो, तो काढून टाकायचा आणि मग ती किसणीने किसून घ्यायची. एकदम सोप्या पद्धतीने फणस साफ होतो. नंतर आपण एका कढईमध्ये तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा. कांदा ॲड केला की त्याच्यामध्ये मीठ टाकून कांदा चांगला मुरून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये आपण जो तिळकुट केला होता तो तिळकुट आपण ॲड करायचा. या तिळकुटामध्ये आपण घेतलेले काळे तीळ, खोबरं, लसूण, काळी मिरी, मीठ आणि मसाला. तो तिळकुट जो आहे तो चांगला कांद्यावरती परतून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण फणसाची भाजी जी उकडून घेतली होती ती ॲड करायची आणि ती कांद्यावरती चांगली परतून घ्यायची. 5 ते 10 मिनटं आपण ती चांगली कांद्यावरती परतून घ्यायची. आपली फणसाची भाजी एकदम सोप्या पद्धतीची तयार आहे. हे जे तिळकुट बनवलं होतं ना ते आपण तुपामध्ये किंवा तेलामध्ये मिक्स करून गरमागरम भाकरीसोबत जरी खाल्लं ना तरी खूप छान लागतं. तर आजचं जेवण हे असं होतं: फणसाची भाजी, चपाती, आमटी आणि कैरीचं लोणचं. तर तुम्ही पण ही फणसाची भाजी नक्की ट्राय करा, खूप सुंदर लागते. थँक्यू.